मीरा भाईंदर महापालिकेच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असून विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या नगरसेविका तसेच मीरा भाईंदर विकास आघाडीच्या नेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांची महासभेकडून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेतील विरोधी पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विविध नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या आफरीन हुसेन आता विरोधी पक्षनेते म्हणून महापालिकेच्या कारभारावर अधिक प्रभावीपणे आवाज उठवणार असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती करण्यात आली। भाजपच्या संघटनात्मक कामात सक्रिय असलेले रवी व्यास यांच्याकडे आता सभागृहातील सत्ताधारी पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शहरातील विकास कामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सभागृहात समन्वय साधण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे। या दोन्ही नियुक्त्यांमुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगामी महासभांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून नागरिकांचे लक्ष आता महापालिकेतील कामकाजाकडे लागले आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मीरा भाईंदर।